आज महानगरपालिकेच्या प्रचाराचा शेवटचा दिवस आहे आणि मी असं ठरवलं की प्रचाराची सांगता ही या शिवाजीनगर मतदारसंघात करायची। याची दोन कारण आहेत। पहिलं कारण असं आहे की अर्थातच शिवाजीनगर मतदारसंघ म्हणजे आपल्या आराध्य दैवत छत्रपती शिवरायांच्या नावाने असलेला महाराष्ट्रातला एकमेव मतदारसंघ आहे आणि म्हणून मी हा निर्णय केला की इथे आपण ही सांगता करावी। पण त्यासोबत या ठिकाणी सांगता सभा घेतली तर आपल्या सगळ्यांचा आशीर्वाद मिळतो आणि भारतीय जनता पक्षाला बहुमत मिळतं आणि म्हणून मी ठरवलं हीच जागा आम्हाला शुभ आहे, या ठिकाणीच आपल्याला सभा घ्यायची आहे आणि म्हणून या ठिकाणी या सभा घेण्याकरता मी आलो आहे। खरं तर ही निवडणूक पुण्यात राहणारा दीन दलित गोर गरीब आदिवासी, पुण्यात राहणारा ओबीसी, पुण्यात राहणारा सामान्य माणूस या प्रत्येकाच्या जीवनात परिवर्तन करण्याची निवडणूक आहे आणि भारतीय जनता पक्ष गेले काही वर्ष माननीय मोदीजींच्या नेतृत्वात सातत्याने एक नवीन अशा प्रकारचं पुणे तयार करण्याचा प्रयत्न करतोय। पुण्यामध्ये आधुनिकता यावी, पुण्याचं दळणवळण चांगलं व्हावं, पुण्यामध्ये राहणारा जो गरीब व्यक्ती आहे, झोपडपट्टीत राहणारा आहे, या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारे आर्थिक दुर्बल आहे, अशा सगळ्या लोकांना आपल्याला जास्तीत जास्त सोयी देता येतील, त्यांच्या जीवनात आपल्याला परिवर्तन करता येईल, या दृष्टीनं सातत्याने आम्ही प्रयत्न करतो। खरं म्हणजे मला या निमित्ताने सांगायचं आहे की काही लोकांना असं वाटतं महानगरपालिकेची निवडणूक म्हणजे गल्लीबोळामध्ये दादा तयार करण्याची निवडणूक आहे। ही गल्लीबोळातला दादा तयार करायची निवडणूक नाही आहे, ही शहराचं भावी नेतृत्व तयार करण्याची निवडणूक आहे आणि म्हणून या निवडणुकीकडे गांभीर्याने पाहिलं गेलं पाहिजे। आज आपण पाहू शकतो की या पुण्याचा जो सगळा वाढता परिसर आहे, या सगळ्या परिसरामध्ये हिंजवडी असेल, खराडी असेल, मगरपट्टा असेल, बाणेर बालेवाडी असेल, हा सगळा जो भाग आहे हा आता हळूहळू एक प्रकारे भारताच्या डिजिटल ट्रान्सफॉर्मेशनचा एक महत्वाचा कणा झालेला आहे आणि आता या ठिकाणी केवळ सेवा देणारं नाही तर निर्मितीचं शहर म्हणून देखील या पुण्याकडे आपण सातत्याने पाहत असतो आणि म्हणून एकीकडे मॅन्युफॅक्चरिंग आणि दुसरीकडे IT या दोन गोष्टींनी पुणे हे सर्वश्रुत आहे। पण त्यासोबत आपण जर बघितलं तर साधारण आम्ही अंदाज घेत होतो पुणे हे किती आंतरराष्ट्रीय शहर आहे बघा। या ठिकाणी 90 देशातले लोक वेगवेगळ्या आस्थापनांमध्ये काम करताना किंवा वेगवेगळ्या आस्थापनांकरता काम करताना आपल्याला पाहायला मिळतात आणि म्हणून या ठिकाणी आपण जर विचार केला तर एक मोठं ऑटोमोबाईल क्लस्टर आहे चाकण तळेगावमध्ये आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात सगळ्यात जास्त जी गुंतवणूक आहे ती देखील या पुण्यामध्येच होताना आपल्याला पाहायला मिळते। पुणे शिक्षणाचं माहेरघर देखील आहे, सॉफ्टवेअर निर्मितीचं माहेरघर देखील आहे आणि अर्थातच ही महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी देखील आहे। कला साहित्य आणि सांस्कृतिक चळवळ ही देखील या पुण्यातनंच चालते आणि म्हणून आज आपण जर बघितलं तर या पुण्यामध्ये मागच्या काळामध्ये आपल्या आशीर्वादानं पुण्याला या ठिकाणी भारतीय जनता पक्षाची 5 वर्ष सत्ता होती, त्या काळामध्ये जवळपास 35,000 कोटी रुपयाचे 220 पेक्षा जास्त प्रकल्प या पुण्यामध्ये आपण केले आणि पुढच्या 5 वर्षामध्ये जनसामान्यांच्या जीवनात परिवर्तन करणारे 44,000 कोटी रुपयाच्या प्रकल्पांचं नियोजन हे आपण या ठिकाणी केलंय, ज्यामध्ये प्रत्येक घरी स्वच्छ पिण्याचं पाणी आलं पाहिजे, सांडपाण्याचा निचरा झाला पाहिजे, घनकचऱ्याचं व्यवस्थापन झालं पाहिजे, सांडपाण्याचा पुनर्वापर झाला पाहिजे, जुन्या भागाचा पुनर्विकास झाला पाहिजे, झोपडपट्टीत राहणाऱ्याला मालकी हक्काचं घर मिळालं पाहिजे,
कच्च्या घरात राहणाऱ्याला पक्कं घर मिळालं पाहिजे, ज्यांच्याकडे घरांची मालकी नाही त्यांना घरांची मालकी मिळाली पाहिजे. अशा पद्धतीनं एक ठोस नियोजनाचा आराखडा या ठिकाणी आपण तयार केलेला आहे. आणि हा सगळा आराखडा तयार करत असताना आपल्याला माहिती आहे, मागच्या काळामध्ये शिवाजीनगर ते हिंजवडी मेट्रोचं काम आपण सुरू केलं. खरं म्हणजे देशातली पीपीपी तत्वातली पहिली मेट्रो ही आपल्या पुण्यामध्ये शिवाजीनगर ते हिंजवडी आपण घेतली. 23 किलोमीटरची मेट्रो आहे आणि आता काम अंतिम टप्प्यात आहे. याच वर्षी या मेट्रोचं लोकार्पण देखील आम्ही करणार आहोत. त्याचं ट्रायल रन आम्ही या ठिकाणी ऑलरेडी केलंय. शिवाजीनगरचा विचार केला तर या ठिकाणी आपल्याला इंटिग्रेटेड अशा प्रकारचं एक मेट्रो बस स्टँड असा एक इंटिग्रेटेड मल्टी मॉडेल प्रोजेक्ट तयार करायचा आहे. खरं म्हणजे आम्ही पूर्वीच तो प्रोजेक्ट हातामध्ये घेतला होता, पण दुर्दैवाने मध्ये उद्धव ठाकरेंचं सरकार आल्यानंतर त्याला स्थगिती मिळाली. पण आता त्याला पुन्हा आपण मान्यता दिली आहे आणि पुढच्या काळामध्ये एक अतिशय चांगला मल्टी मॉडेल हब म्हणून बस स्टेशन असेल, मेट्रो स्टेशन असेल, सगळ्या प्रकारची कनेक्टिव्हिटी असेल, अशा पद्धतीनं हे काम देखील आपण या ठिकाणी करायचं आहे. आणि त्यातनं या शिवाजीनगरच्या भागाचं एक चित्र हे बदललेलं आपल्याला दिसेल. खरं म्हणजे आत्ताच मुरली अण्णा आपल्याला सांगत होते, मागच्या काळामध्ये काही लोकांनी विकासाच्या नावावर या पुण्यामध्ये इतकं बिंडोकपणे बांधकाम केलं. आपल्याला माहिती आहे, मागच्या काळामध्ये युनिव्हर्सिटी रोडचा पूल बांधलेला आपल्याला पाडावा लागला, कारण भविष्याचा विचार न करता केलेलं काम होतं. आता मात्र भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वात आम्ही पुढच्या 20 वर्षाचा विचार करतोय. पुढचे 20 वर्ष पुण्यातल्या सामान्य माणसाला, गरिबाला, मध्यम वर्गाला काय हवंय याचा विचार करून आम्ही पुण्याचं प्लॅनिंग करतोय. आणि आता जवळपास 277 कोटी रुपये खर्च करून त्या ठिकाणी आपण नवीन पूल देखील बांधलेला आहे आणि लवकरच बाणेरकडे जाणारा पूल देखील आपण त्या ठिकाणी खुला करणार आहे. आपल्याला माहिती आहे की रेल्वे अंडरपास जो आहे त्याचंही रुंदीकरणाचं काम हातामध्ये घेतलंय. 6 मीटरवरनं 18 मीटर हा आपण करतो, ज्याच्यामुळे वाहतूक कोंडीला एक मोठा दिलासा या ठिकाणी मिळणार आहे. त्याचबरोबर खडकी येथे आपण पुणे मुंबई रस्त्याचं रुंदीकरण केलंय. आणि यासोबत सगळ्यात महत्वाचं म्हणजे ज्यांनी अनेक क्रांतिकारकांना प्रशिक्षण दिलं, अनेक क्रांतिकारक तयार केले, ते लहुजी वस्ताद साळवे यांचं 115 कोटी रुपये खर्चून एक अतिशय सुंदर अशा प्रकारचं स्मारक देखील आपण या ठिकाणी तयार करतो. मगाशी आमच्या अण्णांनी सांगितलं, आमच्या वडार समाजाकरता देखील आपण एक आर्थिक विकास महामंडळ त्या ठिकाणी तयार केलं. या आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून आता वेगवेगळ्या योजना सुरू केल्या आहेत आणि आमच्या वडार समाजाच्या तरुणांना त्या ठिकाणी 15 लाखापर्यंतचं कर्ज हे बिनव्याजी मिळण्याच्या संदर्भातला निर्णय हा आपण आपल्या या आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून घेतलेला आहे, ज्या माध्यमातून आमच्या वडार समाजातही, आमच्या रामोशी समाजातही त्या ठिकाणी चांगल्या प्रकारचे उद्योजक तयार व्हावेत अशा प्रकारचा प्रयत्न आपण या ठिकाणी करतोय. खरं म्हणजे वाढीव बांधकामावर देखील तिप्पट कर लागत होता, तो कर आपण त्या ठिकाणी रद्द केला, नागरिकांना दिलासा दिला. आणि विशेषतः मी सिद्धार्थ शिरोळे यांचं मनापासून याकरता अभिनंदन करेन. हा सगळा जो भाग आहे 55% भाग हा झोपडपट्टीचा आणि निम्न मध्यमवर्गीय आणि गरीब लोकांचा भाग आहे. या भागामध्ये सिद्धार्थ शिरोळे यांनी आमच्याकडे पाठपुरावा करून जवळपास वेगवेगळ्या प्रकारची 100 कोटी रुपयाची कामं ही पूर्ण केलेली आहेत. पाण्याची असतील, गटारीची असतील, लाईटची असतील.